कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासियांसाठी आज पहिली मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे। मंत्री नितेश राणेंकडून कोकणी माणसांसाठी मोफत रेल्वेची व्यवस्था करण्यात आली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हिरवा झेंडा दाखवतील तर दादर रेल्वे स्थानकावरून सकाळी 11 वाजता ही विशेष ट्रेन सुटणार आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय नेमकं आता काही वेळ उरलेला आहे ही पहिली ट्रेन सुटण्यासाठी? आतापर्यंत कोकणवासीय जमावायला सुरुवात झाली असेल, काय नेमका उत्साह आहे, कसा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसतो? गणपती म्हटलं की कोकणवासीय मोठ्या प्रमाणात कोकणात जातात आणि आपण जर बघितलं असेल तर तिकीट मिळत नाहीत, रेल्वे बुक होतात। मात्र आता नितेश राणे यांनी त्यांच्याकडून सोडण्यात आलेली मोदी एक्सप्रेस जी आहे ती थोड्याच वेळात कोकणासाठी रवाना होणार आहे। आणि या ठिकाणी जे कोकणवासी आता गणपतीसाठी कोकणात जात आहेत ते आलेले आहेत। काय सांगशील, कुठे जाणार आहेत? आज कुडाळला जाणार आहे। हा, आधी तिकीट मिळालं नव्हते? नाही, आधी तिकीट नव्हती मिळाली, ते एजंट्स लोकांमुळे आम्हाला तिकीट भेटत नाही, तर आता ते भेटले ते चालले। आपण विक्रांत बघितला असाल तर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात कोकणवासी कोकणात जात असतात। मावशी, काय जाता? नाही, दरवर्षी गणपती गावात जातात? विक्रांत, खरं तर गेली 13 वर्ष नितेश राणे यांच्याकडून ट्रेनचं आयोजन करण्यात येतं, ट्रेन सोडण्यात येते। आणि आपण जर बघितलं असेल तर एकीकडे मुंबई गोवा महामार्ग खडतर प्रवास करावा लागतो, ट्रॅफिकची समस्या असते, त्यामुळे ट्रेन हा एकमेव पर्याय जो आहे तो कोकणवासियांसाठी असतो। आणि अशात रेल्वेच्या तिकीट्स मिळत नाहीत, त्यामुळे सगळेजण जे आहेत त्या या मोदी एक्सप्रेसने आता जात आहेत। बरेच लोक आज आणि उद्या खऱ्या अर्थाने ही मोदी एक्सप्रेस जी आहे ती कोकणासाठी जाणार आहे। आणि ही दादर परिसरातील दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणात कोकणवासी आलेले आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर थोड्याच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येणार आहेत। कुठे जाणार आहात? आम्ही सिंधुदुर्ग। दरवर्षी हो, फायदा घेतो गाडीचा। मोदीला शुभेच्छा, असे दरवर्षी चालू राहू दे गाड्या। आम्हाला तेवढंच म्हणजे गरीब म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी आधार आहे तो, बस। गेले अनेक महिने तिकीटसाठी आपण प्रतीक्षा करतो, तिकीट मिळत नाही, त्यामुळे हा म्हणजे माझ्या बरोबरचा गेलेला त्याला तिकीट भेटली नाही पहिल्या नंबरला, नाहूर काउंटरला। बोला, नाहूर काउंटरला एक पण तिकीट भेटली नाही तात्काळची। काय सांगाल, कुठे जाणार? हा, आम्ही कुडाळला जाणार आहे। कुडाळला यावर्षी दोन ट्रेन सोडल्यात नितेश राणेंनी। हो, चांगलं, त्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि असंच दरवर्षी त्यांनी मंत्री होऊन सगळ्यांना दरवर्षी त्यांची प्रवाशांची सगळी सोय करावी। विक्रांत, खरं तर बघितलं असेल तर प्रत्येकाला घाई असते, कारण बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत, लहान मुलं देखील आहेत या ठिकाणी। कुठे जाणार आहे तू? कुठे दरवर्षी जाते? मालवणी येते तुला? काय जाते ना? विक्रांत, हा उत्साह आहे कारण ना कोकणात नाही, खरंय सुशांत, हा उत्साह अगदी अबालवृद्ध लहान मुलांपासून सर्वांमध्ये दिसतो। या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेत राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।